इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर परिसरामध्ये रमेश सुतार हे आपल्या परिवारासह राहतात। याच परिसरात राहणारे प्रकाश रामबरे हे त्यांचे जिवलग मित्र आहेत। काही वर्षांपूर्वी रमेश सुतार यांना घर खरेदी करायचं होतं, पण त्यांचा बँक सिबिल स्कोअर कमी असल्यानं त्यांना कर्ज मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी मित्र प्रकाश रामबरे पती-पत्नीच्या नावावर हे घर घेतलं आणि त्यांच्या नावावर कर्ज प्रकरण केलं। या घरामध्ये रमेश सुतार राहत होते आणि कर्जही तेच फेडत होते। पण गेल्या काही दिवसांपासून बँकेचे हप्ते थकल्यानं रामबरे यांनी त्यांना हप्ते भरण्यासाठी तगादा लावला होता, पण रमेश सुतार याकडे दुर्लक्ष करत होते। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुतार दाम्पत्य आणि रामबरे यांच्यामध्ये वादावादीचे प्रकार घडत होते। काल सायंकाळी रामबरे यांनी सुतार यांच्या घरातील साहित्य बाहेर आणून ठेवलं। यावेळी रमेश सुतार, वनिता सुतार आणि त्यांच्या 2 मुलांना काही जणांनी मारहाण केली। यामध्ये रमेश सुतार जखमी झाले। त्यांच्यावर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन 5 ते 6 जणांना ताब्यात घेतलंय।